एक विवाहिता तिच्या मित्राला भेटण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गेली. मात्र 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या खोलीचं दार तिनं वाजवलं. आत दारू पित असलेल्या आरोपींनी या विवाहितेला बळजबरी आत खेचत बियर पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. बुधवारी रात्री 11 ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलच्या रूम मध्ये ही घटना घडली आहे. नेमकं काय घडलं पाहूयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता लेट्स अप मराठी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 वर्षीय पीडिता ही एक विवाहित स्त्री आहे. तिला एक मुलगा देखील आहे. या महिलेचा पती पूर्वी काही कामच करत नव्हता. सध्या तोही कुठेतरी कामाला जातोय. मात्र पीडिता एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सध्या जो आहे तो चालवते. तिला काही कारणास्तव पैशाची गरज पडली आणि मग तिने आपला भोकरदन येथील एक मित्र आहे त्याला पैसे मागितले. ते पैसे घेण्यासाठी त्या मित्रानं तिला बुधवारी भेटण्यासाठी रेल्वे स्टेशन भागातल्या एका हॉटेलमध्ये बोलावलं. तिच्या मित्रानं तिथं 105 क्रमांकाची जी रूम आहे, खोली आहे, ती बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी रात्री बराच वेळ पार्टी केली, मद्यप्राशन केलं आणि नंतर जेवणही केलं. रात्री 11च्या सुमारास पीडिता फोनवर बोलतच हॉटेलच्या बाहेर पडली. मात्र तिला नशेत काही सुधरत नसल्यानं ती काही वेळात परत हॉटेलमध्ये गेली. मात्र तिनं चुकून 105 ऐवजी खोली क्रमांक 205 चा दरवाजा वाजवला आणि इथंच तिची सर्वात मोठी चूक झाली. त्या रूम मध्ये 3 जण दारू पार्टी करत बसलेले होते. पीडितेनं त्यांना मित्राचं नाव घेऊन तो कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी इथे नाही असं सुरुवातीला म्हटलं. मात्र ती मागे फिरताच एकानं तुझा मित्र इथेच आत आहे असं सांगून तिला रूम मध्ये ओढलं. दारातून लावून घेत तिला बळजबरीनं बिअरही पाजली. त्यानंतर तिच्यावर तिघांनी आळीपाळीनं सामूहिक अत्याचार केले. पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान पीडिता जी आहे ती थोडी भानावर आली. तिला आपल्यावर अत्याचार झाल्याची जाणीव झाली. तिनं आरोपींच्या तावडीतून सुटून सुटका करून घेत दरवाजा उघडून आरडाओरडा केला. त्यानंतर तिनं थेट वेदांत नगर पोलीस ठाणं गाठलं. तोपर्यंत हे 3ही आरोपी जे आहेत त्यांनी हॉटेलमधून धुवून टाकले आणि ते फरार झाले होते. घटनेनंतर पळून गेलेल्या 3 आरोपींच्या वेदांत नगर पोलिसांनी 3 तासांत मुसक्या आवळल्या, त्यांना अटकही केली. घनश्याम भाऊलाल राठोड वय 27, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण वय वर्ष 25 आणि किरण लक्ष्मण राठोड वय वर्ष 25 अशी या अटकेतील आरोपींची जी आहेत ती नाव आहे. प्रकरण गंभीर आहे. वेदांतनगर पोलीस त्यांना तपास करतायत. मात्र एकूण प्रकरण जेवढं सरळ वाटतं किंवा दिसतंय तेवढं ते सरळ नसल्याची कुणकुण किंवा एक संशय येतोय. नेमके ते 3 मित्र आणि या मुलाचा काही संबंध आहे का, किंवा पीडिता आणि ती मुलगी एकमेकांना ओळखत होते का, भरपूर प्रश्न पडलेत. आता पोलिसांच्या तपासात उद्या परवा ते समोर येईलच. नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. पाहत राहा लेट्स अप मराठी.